नमस्कार, मी संतोष पाठारे। आज या 21व्या शतकात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची खरंच आवश्यकता आहे का, हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। माझी आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ आपण स्किप न करता संपूर्ण पाहावा। मी या व्हिडिओमधून जे सांगणार आहे ते कदाचित काही जणांना आवडणार नाही, परंतु जे वास्तव आहे ते समाजासमोर मांडणे हे मी माझे कर्तव्य समजतो आणि संविधानिक जबाबदारीही। काही धार्मिक लोक हा व्हिडिओ पाहिल्यावर बोलतील की मी केवळ हिंदूंच्या धार्मिक सणांवरच बोलत असतो आणि धार्मिक लोकांच्या भावना दुखावण्यासाठी असे व्हिडिओ बनवतो। परंतु मी हे सांगू इच्छितो की माझे सर्व व्हिडिओ हे केवळ आपला समाज विज्ञाननिष्ठ व्हावा व त्यांच्यामध्ये वैचारिक आधुनिकता यावी याच उद्देशाने बनवले आहेत। कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने बनवलेले नाही। या उलट विसर्जन होत असताना गणपतीच्या मूर्तीची होत असलेली विटंबना पाहून हिंदू लोकांच्या धार्मिक भावना का दुखावल्या जात नाही हा मला प्रश्न पडतो। असो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओच्या सुरुवातीला आपण प्रथम सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दलची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहूया। सणासुदीला मूर्ती घरी आणून दिवसभर किंवा काही दिवस पूजन करून विसर्जन करण्याची पद्धत ही विशेषतः मध्ययुगात आणि पुढे पेशव्यांच्या काळात म्हणजे 17व्या-18व्या शतकात पुण्यात व महाराष्ट्रात रूढ झाली। पेशव्यांच्या शाही वाड्यात मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा व्हायचा। त्या प्रभावामुळे सामान्य लोकही गणपती घरी बसू लागले। त्या काळी दलित समाजावर अनेक प्रकारचे अत्याचार आणि भेदभाव होत होते। ह्या अत्याचाराची सुरुवात इसवी सन पूर्व 1000च्या सुमारास म्हणजेच ऋग्वेदीय काळापासून सुरू होती। ऋग्वेदीय काळात समाज ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा 4 वर्णात विभागलेला होता। सुरुवातीला हा विभाग कामानुसार म्हणजेच व्यवसायानुसार होता, पण पुढे तो जन्मानुसार ठरवला जाऊ लागला। उत्तर वैदिक काळात म्हणजेच इसवी सन पूर्व 500 नंतर मनुस्मृती आणि इतर धर्मशास्त्रांमध्ये शूद्र व स्त्रियांवर अनेक बंधने घालण्यात आली। शूद्रांनी वेद ऐकू नयेत, वाचू नयेत, धार्मिक विधींमध्ये सहभागी होता कामा नये असे स्पष्ट नियम करण्यात आले। याच काळापासून अस्पृश्यता आणि जातीभेद यांची मुळे घट्ट बसू लागली। मध्ययुगीन काळात म्हणजेच इसवी सन 10वे ते 17व्या शतकात समाजात जातींचे उपजातींमध्ये तुकडे झाले। दलित समाजावर अस्पृश्य म्हणून कठोर बंदी कायम ठेवली गेली आणि पुढे ब्रिटिश काळातही म्हणजेच 18व्या-19व्या शतकातही दलितांवरील अत्याचार कायम होते। ते अत्याचार कशा प्रकारे होत होते ते मुद्देसूदरित्या आपणासमोर ठेवत आहे। एक, सामाजिक अत्याचार। दलितांना गावाच्या बाहेर राहावे लागायचे। गावातील विहीर, मंदिर, शाळा यांचा वापर त्यांना करता येत नव्हता। सार्वजनिक रस्त्यांवर चालतानाही त्यांना घंटी किंवा झाडू लटकवून चालावे लागायचे, म्हणजे वरच्या जातीच्या लोकांना त्यांचा स्पर्श होऊ नये। 2, धार्मिक अत्याचार। दलितांना मंदिरात प्रवेशबंदी होती। धार्मिक विधी, यज्ञ, पूजा यात त्यांना सहभागी होता येत नव्हते। शास्त्राच्या नावाखाली दलितांना अस्पृश्य मानले जात होते। 3, शैक्षणिक अत्याचार। दलित मुलांना शाळेत प्रवेश नव्हता। शिक्षण फक्त ब्राह्मण व सवर्ण जातींसाठी मर्यादित होते। वाचन, लेखन शिकल्यास दलितांना शारीरिक शिक्षा मिळत असे। 4, आर्थिक शोषण। दलित बहुतेक शेतमजूर किंवा हलकी-फुलकी कामे करणारे, त्यांना जमीन मालकीचा अधिकार नव्हता। वरच्या जातींचे शेतकरी व जमीनदार त्यांचे मोठ्या प्रमाणावर शोषण करत। 5, राजकीय व मानवी अधिकारांवर अत्याचार। दलितांना गावच्या कारभारात वा निर्णय प्रक्रियेत सामील केले जात नव्हते। त्यांना स्वतंत्र व्यक्ती म्हणून मान नाही, तर गुलाम समजले जात होते। आणि या अत्याचारांना महात्मा फुले यांनी 19व्या शतकात पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात आव्हान दिले। महात्मा फुले यांचा संघर्ष कसा होता तो थोडक्यात पुढीलप्रमाणे। शिक्षणाचा प्रसार 1848 मध्ये पुण्यात मुलींसाठी आणि दलित मुलांसाठी पहिली शाळा सुरू केली। शिक्षणाद्वारे दलित समाजाला ज्ञान हेच खरे मुक्तीचे साधन आहे हे पटवले। सत्यशोधक समाज
जातीपातीच्या बंधनांना विरोध करून 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. येथे दलित, शूद्र, स्त्रिया यांना समानतेचा अधिकार दिला. धार्मिक बंधनांना आव्हान. ब्राह्मणांच्या मक्तेदारीला विरोध करून शूद्र अतिशूद्रांनी स्वतः विवाह, नामकरण विधी, धर्मविधी करावेत असे सांगितले. ब्राह्मणांच्या मंत्रांशिवाय समाजकारण शक्य आहे हे दाखवले. लेखन व विचार प्रसार. इसवी सन 1873 मध्ये गुलामगिरीसारख्या ग्रंथातून शूद्र अतिशूद्रांवर होणाऱ्या शोषणाचा पर्दाफाश केला. शिवाजी महाराज हे शूद्र अतिशूद्रांचे, शोषितांचे आणि स्त्रियांचेही रक्षक होते हे दाखवून देत छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून दलित समाजाला स्वाभिमान व लढण्याची प्रेरणा दिली. आपणही अन्यायाविरुद्ध लढू शकतो ही भावना निर्माण केल्यामुळे सामाजिक सुधारणा चळवळीसाठी ऐतिहासिक आधार मिळाला. स्त्री सुधारणा. सावित्रीबाई फुलेंना सोबत घेऊन स्त्री शिक्षण सुरू केले. विधवा पुनर्विवाह, स्त्रियांचे हक्क यांसाठी उभे राहिले. अशा प्रकारे महात्मा फुले यांनी दलितांवरील अत्याचाराला आव्हान देण्यासाठी शिक्षण, सत्यशोधक समाज, सामाजिक समता, स्त्री सुधारणा आणि लेखन या 5 शस्त्रांचा वापर केला. इसवी सन 1870 मध्ये महात्मा फुले यांनी शिवजयंती साजरी करणे सुरू केले. महात्मा फुले यांचा शिवजयंती सुरू करण्यामागे जाती व्यवस्था नष्ट करणे, लोकांमध्ये समानता आणि सामाजिक जागरूकता वाढवणे, जनतेमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करणे आणि ते ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यासाठी वापरले जावे हा उद्देश होता. यात खालच्या वर्गातील लोक मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊ लागले. त्यामुळे महात्मा फुले यांनी उभारलेल्या सत्यशोधक चळवळीला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत होता. महात्मा फुले यांच्या या उपक्रमामुळे शिवजयंती उत्सव फक्त एक राजकीय उत्सव न राहता तो सामाजिक जागरूकतेचा आणि समानतेच्या संदेशाचा उत्सव बनला. त्याच काळी बाळ गंगाधर टिळक हे भारताच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढा देत होते. टिळक हे परंपरावादी ऑर्थोडॉक्स होते व वेदशास्त्रावर आधारित ब्राह्मण प्रधान सामाजिक व्यवस्थेचे समर्थन करीत होते. टिळक हे जातीपाती व बालविवाहासारख्या परंपरांचे समर्थन करणारे होते. सामाजिक सुधारणा करणाऱ्यांना विरोध करणारे होते. जिथे महात्मा फुले जाती व्यवस्था तोडून नवा समाज घडवत होते तिथे टिळकांनी धार्मिक चौकट वापरून लोकांना एकत्र आणण्यासाठी धार्मिक प्रतीक म्हणजेच गणपतीचा आधार घेतला व 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. फुले जातीभेद विरहित समाजाची बाजू घेत होते, परंतु टिळकांनी धार्मिक प्रतीकाचा आधार घेतला. त्यामुळे लोक खालच्या जातींच्या सत्यशोधकांच्या ऐवजी धार्मिक उत्सवाभोवती जमू लागले. या संबंधी महान स्कॉलर गेल ऑम्वेट यांनी आपल्या कल्चरल रिव्हॉल्ट इन अ कॉलोनियल सोसायटी या पुस्तकात लिहिले आहे की धार्मिक गर्दीस राष्ट्रवादी अजेंड्याला जोडण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यामागील अधिकृत कारण जरी ब्रिटिश राजवटीविरुद्ध जनतेला एकत्र आणणे असे असले तरी इतिहासकार आणि काही समाजचिंतकांचे मत आहे की टिळकांचा हेतू हा फुलेंच्या चळवळीला उत्तर देणे हाही होता. काही विद्वानांच्या मते टिळकांनी हा उत्सव ब्राह्मण नेतृत्व टिकवण्यासाठी, फुलेंच्या सामाजिक सुधारणा आंदोलनाला तोलून धरण्यासाठी व लोकांना धार्मिक प्रतीकाभोवती बांधण्यासाठी सुरू केला. म्हणजेच जिथे महात्मा फुले जाती व्यवस्था तोडून नवा समाज घडवत होते तिथे टिळकांनी धार्मिक चौकट वापरून लोकांना एकत्र आणलं आणि अशा प्रकारे 1893 साली भारताच्या स्वातंत्र्यासाठी लोकांना एकत्र आणण्यासाठी सुरू झालेला सार्वजनिक गणेशोत्सव आजपर्यंत सुरू आहे. इथपर्यंत आपण सार्वजनिक गणेशोत्सवासंबंधी ऐतिहासिक पार्श्वभूमी थोडक्यात पाहिली. परंतु सध्या साजरा होत असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थिती पाहिली तर अनेक ठिकाणी गणेशोत्सव म्हणजे धर्म आणि राजकारण यांचा संगम झाला आहे. भव्य मूर्ती, जोरदार डीजे, फटाक्यांची आतषबाजी, मिरवणुका यामुळे समाज एकत्र येण्याऐवजी कधीकधी धार्मिक तणाव आणि तेढ वाढत आहे. श्रद्धा आणि अध्यात्म बाजूला पडून धार्मिक रंग आणि स्पर्धात्मक भावना पुढे येत आहेत. आता आपण सध्याची गणेशोत्सवाची स्थिती काय आहे ते पाहूया. 1. अतिरेकी वाढलेली गणेशोत्सव मंडळांची संख्या.
आज प्रत्येक गल्ली, प्रत्येक गट स्वतःचा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मूर्ती, पांडाल्स, डीजे, सजावट यामुळे पर्यावरणावर व समाजावर ताण वाढतो. त्याचप्रमाणे जो तो स्वतंत्रपणे साजरा करीत असल्यामुळे तिथे एकोप्याऐवजी विभागणीच जास्त होत आहे. प्रत्येक मंडळ आसपासच्या परिसरातील लोकांकडून अवास्तव देणगीची मागणी करतात व जबरदस्तीने तशा प्रकारे देणगी वसूल करतात. जबरदस्ती करणे हे चुकीचेच आहे आणि जबरदस्तीने पैसे उकळणे हे खंडणी म्हणून गुन्हा आहे. 2. स्पर्धा आणि दिखावा. गणेश भक्तीपेक्षा जास्त भर कोणाचा पांडाल मोठा, कोणाची मूर्ती भव्य, कोणाचा डीजे जोरात यावर असतो. डीजे, मोठे स्पीकर्स यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे खरी श्रद्धा बाजूला पडते आणि उत्सव दिखाव्याची शर्यत बनतो. 3. गणेश विसर्जनाच्या वेळी होणारे दुष्परिणाम. 1. पर्यावरणीय दुष्परिणाम. जलप्रदूषण. POPच्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. रासायनिक रंगातील शिसे, पारद यांसारखे धातू पाण्यात मिसळतात. जैवविविधतेवर परिणाम. मासे व इतर जलचर मरतात. ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. कचऱ्याचा प्रश्न. फुलं, हार, थर्माकोल व प्लॅस्टिक सजावट पाण्यात टाकल्याने तलाव, नद्या घाण होतात. 2. आरोग्यविषयक दुष्परिणाम. दूषित पाण्यामुळे अतिसार, कॉलरा, त्वचारोग यांसारखे रोग पसरतात. गर्दीतून संसर्गजन्य रोगांचा प्रसार जलद होतो. पाण्यात उतरताना अनेकदा अपघात आणि जीवितहानी होते. 3. सामाजिक दुष्परिणाम. खूप मंडळे उभी राहिल्याने वाहतुकीची कोंडी व त्यामुळे प्रशासनावर आलेला तणाव, मोठा आवाज, गोंधळ यामुळे नागरिक त्रस्त होतात. दर्शनासाठी होत असलेल्या धक्काबुक्कीनेही लोकांना इजा होत असते. कधीकधी गटांमध्ये वाद, भांडणं होतात आणि धार्मिक तणावही वाढतो. 4. उत्सवाला आलेले व्यावसायीकरण. हा गणेशोत्सव भक्ती आणि संस्कृतीपेक्षा पैसा, प्रसिद्धी आणि स्पर्धा याकडे झुकला आहे. म्हणजेच त्याला व्यवसायाचे रूप मिळाले आहे. प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळे गणपतीच्या दर्शनासाठी पैसे घेऊन विशेष सोय करीत आहेत. गणेशोत्सवाच्या मंचावर अश्लील गाण्यासह नंगा नाच सुरू आहे, जेणेकरून जास्तीत जास्त भाविक तिथे आकर्षित होतील. ही आपण सध्याची गणेशोत्सवाची आजची स्थिती पाहिली. मी माझ्या दर्शकांना सांगू इच्छितो की गणपतीवर माझ्या चॅनेलवर हा व्हिडिओ बनवला आहे. जर तो तुम्ही पाहिला नसेल तर तो अवश्य पहा. आज बहुतांश हिंदू धार्मिक लोकांच्या घरातील देवाऱ्यामध्ये गणपतीची पूजा होत असते, परंतु त्यांना सार्वजनिक गणेशोत्सवातील गणपतीच नवसाला पावतो ही त्यांची मानसिकता हास्यास्पदच वाटते. आता आपण सार्वजनिक गणेशोत्सवाची आज गरज आहे का यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे ते पाहूया. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे परंपरा किंवा श्रद्धा न मानता तर्क, पुरावे आणि परिणामांचा अभ्यास करून निष्कर्ष काढणे. 1. मूळ उद्दिष्ट. सार्वजनिक गणेशोत्सव 1893 साली राजकीय संघटनासाठीचे साधन. ब्रिटिश राजवटीविरुद्ध लोकांना एकत्र आणणे हे कारण. ते उद्दिष्ट आता अप्रासंगिक झाले आहे कारण भारत स्वतंत्र आहे. 2. आजच्या काळातील प्रत्यक्ष परिणामांचे वैज्ञानिक विश्लेषण. सकारात्मक बाजू. समाजशास्त्र. सामूहिक सहभागाने गटातील एकात्मता वाढते. मानसशास्त्र. सांस्कृतिक कार्यक्रम लोकांच्या आनंदावर व मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम करू शकतात. शिक्षण. काही ठिकाणी उत्सवातून जनजागृती म्हणजेच रक्तदान, पर्यावरण मोहिमा इत्यादी होते. आता नकारात्मक बाजू. पर्यावरणशास्त्र. मूर्ती विसर्जनामुळे पाण्यातील जड धातू म्हणजेच प्लॅस्टर, रंगातील लेड किंवा मर्क्युरी वाढतात. पाण्याचे प्रदूषण व जलीय जीवसृष्टीवर परिणाम होतो. ध्वनिशास्त्र. डेसिबल पातळी 70पेक्षा जास्त गेली की दीर्घकाळानंतर श्रवणशक्तीवर परिणाम होतो. उत्सव काळात अनेक ठिकाणी 90 ते 100 डेसिबल नोंदवले जाते. डीजे, फटाके यांचा आवाज 80 ते 120 डेसिबलपर्यंत जातो, जो मानवी आरोग्यासाठी धोकादायक आहे. वैज्ञानिक अभ्यासानुसार अशा आवाजामुळे श्रवणशक्ती कमी होते, निद्रानाश, मानसिक तणाव वाढतो. त्याचप्रमाणे अशा आवाजांचा वृद्ध लोकांना जास्त त्रास होतो. जे विद्यार्थी त्या काळात परीक्षेची तयारी करत असतात त्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होतो. आरोग्यशास्त्र. गर्दीतून संक्रामक रोगांचा प्रसार उदाहरणार्थ डेंग्यू, फ्लू जलद होतो. रस्त्यांमध्ये पेटवलेल्या फटाक्यांमुळे हवेतील PM 2.5 आणि धुराचे प्रमाण वाढते.
जे श्वसन संस्थेस हानिकारक आहे. अर्थशास्त्र, भव्य पांडाल, सजावट, विजेचा अपव्यय, लाऊडस्पीकर यासाठी होणारा खर्च थेट सामाजिक उत्पादनक्षमतेला हातभार लागत नाही. समाजशास्त्र, देणगी देण्याच्या जबरदस्तीमुळे सामाजिक तणाव निर्माण होतो. विसर्जनावेळी होणाऱ्या गोंधळाची परिस्थिती अपघातांना कारणीभूत ठरते. पोलीस प्रशासनास लोकांवर नियंत्रण करणे तणावाचे ठरते. भांडणे, धार्मिक तेढ वाढतो. काही ठिकाणी धार्मिक किंवा राजकीय ध्रुवीकरण वाढते. 3. वैज्ञानिक निष्कर्ष. मूळ गरज ब्रिटिशांविरुद्ध एकत्रीकरण आता अस्तित्वात नाही. लोकांना एकत्र आणणारा उपक्रम असायला हवा, पण आज जिथे जो तो स्वतंत्रपणे साजरा करतो तिथे एकोप्याऐवजी विभागणी होते. सामाजिक व सांस्कृतिक फायदे मिळू शकतात, पण ते केवळ पर्यावरणपूरक, साधेपणाने व अवास्तव खर्च टाळून आणि सर्वसमावेशक पद्धतीनेच. अनियंत्रित स्वरूपातील उत्सवाचे वैज्ञानिक परिणाम हे फायद्यापेक्षा जास्त नुकसानकारक आहेत. उदाहरणार्थ प्रदूषण, ध्वनी, आर्थिक भार, आरोग्यावर परिणाम, धार्मिक तेढ इत्यादी. विज्ञान सांगते की उत्सव साजरे करताना समाजाचे संपूर्ण आरोग्य, पर्यावरणाचे संतुलन आणि संसाधनांचा योग्य वापर महत्त्वाचा आहे. जेव्हा प्रत्येक जण स्वतंत्रपणे सार्वजनिक उत्सव काढतो तेव्हा या सर्व गोष्टींचा अपव्यय होतो. त्यामुळे आजच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सवाची गरज नाही. त्याचे वैज्ञानिकदृष्ट्या औचित्य फक्त तेव्हाच आहे जेव्हा तो सामाजिक एकोपा, शिक्षण आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीला चालना देतो आणि त्याचबरोबर प्रदूषण व संसाधनांचा अपव्यय टाळतो. जर उत्सव ठेवायचाच असेल तर तो घरी लहान प्रमाणात पर्यावरणपूरक पद्धतीने ठेवणे हेच वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आहे. शेवटी या व्हिडिओचा शेवट करताना एवढंच सांगेन की महात्मा फुले यांनी जाती व्यवस्था तोडून नवीन समाज उभारण्यासाठी दलितांवरील अत्याचार विरोधी सुरू केलेल्या सत्यशोधक चळवळीला तोल देण्यासाठी टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जर ब्रिटिश राजवटीविरुद्ध लोकांना एकत्र आणणे हे जर कारण असेल तर ते उद्दिष्ट आता अप्रासंगिक झाले आहे. तसेच आज साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाला बीभत्स रूप आले आहे. डीजेच्या कर्कश आवाजात वाजणाऱ्या गाण्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे, पर्यावरणीय दुष्परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे या उत्सवाचे केवळ धार्मिक ध्रुवीकरण झालेले आहे. अनेक ठिकाणी गणेशोत्सव म्हणजे धर्म आणि राजकारण यांचा संगम झाला आहे. भव्य मूर्ती, जोरदार डीजे, मिरवणुका यामुळे समाज एकत्र येण्याऐवजी कधीकधी धार्मिक तणाव आणि तेढ वाढते. श्रद्धा आणि अध्यात्म बाजूला पडून धार्मिक रंग आणि स्पर्धात्मक भावना पुढे येत आहे. समाजात शांतता, पर्यावरणाचे रक्षण आणि मानव कल्याण हे महत्त्वाचे आहे. जर कोणत्याही उत्सवामुळे धार्मिक तेढ, प्रदूषण किंवा संसाधनांचा अपव्यय होत असेल तर त्यावर पुनर्विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे आजच्या परिस्थितीत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची काहीही आवश्यकता राहिली नाही हे माझे स्पष्ट मत आहे. पण समाजातील धार्मिक तसेच राजकीय लोकांना ही गोष्ट पटणार नाही. कारण धार्मिक लोक अंधश्रद्ध झाले आहेत, तर राजकीय नेत्यांना अशा उत्सवाच्या मंचांवरून राजकीय पोळी भाजायची असते. आणि त्यामुळे हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा जागृत माणूस आपली धार्मिक श्रद्धा आपल्या घरी ठेवून रस्त्यावर होणाऱ्या श्रद्धेच्या बाजाराला विरोध करेल. जर आपल्याला पण असे वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा, जेणेकरून समाजामध्ये जागरूकता निर्माण होऊन सरकारला सार्वजनिक गणेशोत्सवावर काही बंधनं घालावी लागतील. जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.